कल्याण डोंबिवलीत उशिरा सुरू राहणाऱ्या अनधिकृत बारवरती महानगरपालिकेची तोडक कारवाई। कल्याण पूर्व येथील 3 अनधिकृत बार तर पश्चिम मधील 2 हुक्का पार्लरवर महानगरपालिकेचा फिरला जेसीबी। श्री मलंगगड रोडवरील कशिश बार, रंगीला बार, विठ्ठलवाडी स्टेशन समोरील सत्यम बारवर आज तोडक कारवाई सुरू झाली असून रात्री उशिरा सुरू असलेल्या बार जमीनदोस्त करण्याच्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका ऍक्टिव्ह मोडवर आली असून पालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांच्या निर्देशाने 9I प्रभाग मधील कशिश बार आणि रंगीला बार टीएमसी उपायुक्त रमेश मिसाळ, अनधिकृत बांधकाम विभाग उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनियुक्त 9I प्रभाग सहाय्यक आयुक्त किशोर ठाकूर, एसीपी कल्याणजी घेटे यांच्या उपस्थितीत तोडक कारवाई करण्यात आली। नवनियुक्त 9I प्रभाग सहाय्यक आयुक्त किशोर ठाकूर भर पावसात उशिरापर्यंत राहून शिल्लक कारवाईचे नियोजन करत होते। त्यासोबतच विठ्ठलवाडी स्टेशन समोरील सत्यम बार जमीनदोस्त करण्यात आला। यामुळे कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत आणि उशिरा सुरू असलेल्या बार चालकांचे मात्र धाबे घालले। कारवाई सुरू आहे कशा प्रकारे? काही मंडळींनी कोणतीही शासनाची परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही बार जे आहेत ते सुरू आहेत, त्याच्यासाठी सुद्धा त्यांच्यावरती वेगवेगळ्या कलमा अंतर्गत गुन्हे सुद्धा दाखल आहेत आणि बऱ्याच दिवसापासून या 2 बारच्या विरुद्ध तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या। त्यामुळे शासनाच्या आदेशाप्रमाणे KDMC आणि पोलीस यांच्या एकत्रित प्रयत्नातून आजची ही आम्ही धडक कारवाई करत आहोत आणि हे दोन्ही बार आम्ही आज रोजी पाडून स्वच्छ करणार आहोत। शरद शिंदेंसह करिश्मा मयेकर, आदिराज मीडिया, कल्याण।